मंगळवारी सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास लोणी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनी राहुरी बस स्थानकामध्ये अहमदनगर नाशिक या बसखाली सापडून गंभीर जखमी झाल्यात। सकाळी महाविद्यालयात निघालेल्या या मुली बसमध्ये चढत असताना बस चालकाने अचानक बस सुरू केली आणि विद्यार्थिनी बसखाली सापडल्या। यामध्ये मुलींच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे। काही वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता, ज्यामध्ये जोगेश्वरी आखाडा येथे मामाकडे शिकायला आलेली भागीरथीबाई कन्या विद्यालयाची विद्यार्थिनीला आपल्या प्राणांना मुकावं लागलं होतं। असे अनेक प्रकार यापूर्वी घडलेत। दरम्यान अपघातानंतर विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घातला होता। संतप्त विद्यार्थ्यांनी बस चालक जगन्नाथ उगले तर वाहक अशोक मुर्तडक या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत बस स्थानक प्रमुखांना निवेदन दिलंय। मी रोज या बसने अपडाऊन करते, तर आम्ही चाललो होतो तर म्हणजे बस थांबवली नाही ड्रायव्हरने, तर बस पुढे झाली, थांबली थोडी आणि बस पुढे झाली। त्यामुळे ना आमचे 3 जणी होतो आम्ही मुली, एक प्रिया, रिया आणि मी। तर ते 3घी जणी पण म्हणजे मला थोडंसं लागलं, मी त्यांना ओढण्याच्या नादात मला थोडंसं खरचटलं आणि त्या दोघींचा पाय चाकाखाली गेला। तर तिचा पाय आता फ्रॅक्चर आहे का नाही ते सांगता नाही येणार, पण शक्यतो सकाळी 8:30 वाजता जी लोणी गाडी चालली होती आपल्या जवळजवळ अहमदनगर नाशिक, ही गाडी जात असताना भरपूर विद्यार्थी गाडीत चढण्यासाठी उत्सुक होते, पण ड्रायव्हरनी गाडी 5 मिनिटं थांबून पुन्हा चालू करून गाडी पुढे नेली। पण पुढे नेत असताना एका नागवाल्या मुलीचा पाय व तिच्या 2 सगळी मैत्रिणी त्यांचा पाय गाडी खाली गेला व ते अपघात झाला। हे आज न होता रोज होत असते, इथं गाडी थांबत नाही। आम्ही आता कंट्रोलरकडं अर्ज देऊन मागणी केली आहे की आम्हाला एक सेपरेट गाडी तसेच 8 दिवसाच्या आत या ड्रायव्हरवर कंडक्टरवर कारवाई व्हावी, आणि जर 8 दिवसाच्या आत ही कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व विद्यार्थी मिळून एक मोठं आंदोलन करू। तर संबंधित वाहनाच्या चालक आणि वाहकावर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन बस स्थानक प्रमुख संजय सोनवणे यांनी दिलंय। आग्राची गाडी नाशिक नगर नाशिक ती गाडी प्लॅटफॉर्मवर येत होती। येता येता चालक म्हणजे थांबवण्याच्या थांबवण्याच्या असताना पोरांचा घोळका आला आणि त्या घोळक्यामध्ये थोडे लोटालाटी झाली। त्याच्यामुळं ती मुलगी जी आहे ती खाली पडली आणि टायरचा तिचा धक्का लागला, ते खरचटलं। तर मुलांचं असं म्हणणं की 8 वाजता तर त्यांचा प्रस्ताव घेऊन सकाळी 8 वाजता गाडी चालू करू त्या टायमिंगला, आमची संख्या जास्त असं मुलांचं म्हणणं आहे। त्या टायमिंगला सकाळी 8 वाजता प्रस्ताव श्रीराम आगार व्यवस्थापक श्रीरामपूर यांना पाठवून ती मुलांना गाडी 8 वाजता चालू करायचा प्रयत्न करू, जादा गाडी एक ती लोणी ITI पर्यंत गाडी चालू करायचा प्रयत्न राहील की जेणेकरून मुलांना शेवटचं कॉलेज ITI, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि जे ITIचे मुलं आहेत त्याची सर्वांची सोय होईल। त्यांचं निवेदन मिळालं की लगेच त्याचा प्रस्ताव तयार करून आगार व्यवस्थापक श्रीरामपूर यांना पाठवून देतो। संबंधित जे वाहक आहेत आणि चालक आहेत त्यांच्यावर काय तुम्ही समज देणार का, त्यांच्यावर कारवाई नाही? त्यांच्यावर नियमानुसार पोलीस स्टेशनला आता ते म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन आणि खात्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्यात पाठवून दिलं। एका आठवड्याच्या आत संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। सुनील बोंगळ, C24 तास, राहुरी।